आज या ठिकाणी गराख संघर्ष समितीच्या वतीने आपण 2-3 विषय घेऊन आपण या ठिकाणी बसतो. पहिला विषय आपला स्मार्ट मीटरचा होता. ही सविस्तर स्मार्ट मीटरची चर्चा झाली. दुसरी आपली चर्चा SRA बद्दल तुम्हाला माहिती मिळाली. आणि तिसरा विषय आपला हा होता वोटिंग SRIची, त्याच्या संदर्भात आपल्याला ती माहिती. आणि आता चौथा विषय आहे हे मागासवर्गीयांचा SC समाजाचा विषय आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे नातू, हिंदुत्वचे प्रणेते, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समाजाचे संस्थापक अध्यक्ष आनंदरावजी आंबेडकर साहेबांनी पूर्ण महाराष्ट्रभर जो राज्य सरकार आपला महाराष्ट्राचा आणि केंद्र सरकार या लोकांमध्ये या दोन्ही सरकारने मिळून अ-ब-क-ड जी उपवर्गीकरण आणलेली आहे. SC समाजामध्ये मागासवर्गीमध्ये 58 जाती आहे, 58 का 59 जाती आहे. आपल्या सर्वाला फक्त तेवढ्या जाती माहिती नसून फक्त आपल्याला 4-5 जाती आपण ओळखल्या, परंतु या मागासवर्गीमध्ये एकूण 59 जाती आहेत. त्यांच्या सर्वांचा प्रश्न आहे. हा प्रश्न सरसेनानी आनंदराज आंबेडकर साहेबांनी हातात घेतलेला आहे. पूर्ण महाराष्ट्रभर आंदोलन चालू आहे उपवर्गीकरणाविरोधात. पूर्ण महाराष्ट्रभर परभणीला मोठं आंदोलन झाला, नांदेडला मोठं आंदोलन झाला, अमरावतीला आंदोलन झाला, अशा तो पूर्ण महाराष्ट्रभर आंदोलन चालू आहे. आणि बीडमधून तर लॉंग मार्च चालू आहे. या ही उपवर्गीकरण अ-ब-क-डच्या विरोधात बीडमधून ते आपला मुंबईपर्यंत पायी मोर्चा येत आहे. तरी आपण सुद्धा या नव्या मुंबईमध्ये सरसेनानी आनंदरावजी आंबेडकर साहेबांचं हात मजबूत करण्यासाठी, त्यांची ताकद वाढवण्यासाठी आपण सुद्धा नवी मुंबईमध्ये आम्ही बेलापूरला एक बैठक घेतली. त्या लोकांना सांगितलं की 30 जूनला सरसेनानी आनंदरावजी आंबेडकर जे मागासवर्गीय अ-ब-क-डच्या उपवर्गीकरणाच्या जो विरोधात आंदोलन केलेलं आहे त्या आंदोलनामध्ये तुम्ही सर्वजण सामील व्हा. तसेच आज आम्ही या ठिकाणी त्या माध्यमातून या ठिकाणी सुद्धा बैठक आहे. या बैठकीच्या माध्यमातून सुद्धा आपण लोकांपर्यंत पोहोचवायचे ही राज्य सरकार आणि केंद्र सरकार या मागासवर्गीय जातीचं उपवर्गीकरण करत आहे. तर त्याचा ठाम विरोध डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नातूने केलेला आहे. तर आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नातूच्या पाठीमागं खंबीरपणे उभा राहून 30 तारखेला धडक मंत्रालयावर मोर्चा आहे. तरी सर्वांनी मंत्रालयावर धडक आनंदराज आंबेडकरांचा हात मजबूत करण्यासाठी मंत्रालयावर आपापले गराख संघर्ष समितीचे बॅनर घेऊन त्या ठिकाणी मोर्चेचं आयोजन, त्या मोर्चेमध्ये सामील व्हायचे एवढंच बोलतो. आणि आजची आपली बैठक संपली म्हणून जाहीर करतो. गराख संघर्ष समितीचा, गराख संघर्ष समितीचा, घर आमच्या हक्काचं, घर आमच्या हक्काचं, कोण म्हणता देणार नाही.